सज्जन हो, नमस्कार. आपण चतुर्वेदाचं चिंतन करतो आहोत, पाहतो आहोत. आत्तापर्यंत आपण ऋग्वेदाचा, यजुर्वेदाचा आणि सामवेदाचा थोडा थोडा विचार केला. पण आता आपण ज्या वेदाचा विचार करणार आहोत, 4 वेद, यापैकी चौथा वेद म्हणून जो आहे याला अथर्ववेद असं म्हणतात. आणि अथर्ववेद हा जसा अध्यात्मदृष्टीने परिपूर्ण आहे, तसाच तो जनसामान्यांच्या प्रत्येक गोष्टीशी निगडीत असाही आहे. म्हणजे काय तर ऋग्वेदाचा जर आपण विचार केला, खूप मोठा वेद आहे, पण याच्यात सगळ्यात जास्त जर भर असेल तो अध्यात्म विद्येवर आहे. म्हणजे ऋग्वेद हा मोक्षप्रधान वेद म्हणला तर त्यात नवल नाही. आणि यजुर्वेदाचा जर आपण विचार करू लागलो तर तो कर्मप्रधान असा वेद येतो. सामवेद आणि अथर्ववेद हे कामप्रधान, भोगप्रधान अशाही गोष्टींना याच्यामध्ये पुष्कळ महत्त्व आहे. आणि त्याचबरोबर अध्यात्मविद्या, मोक्षाचाही विचार या वेदात भरपूर केलेला आहे. सगळ्या वेदांचा संबंध जो आहे तो यज्ञाशी असल्यामुळे, जोडलेला असल्यामुळे, ज्याप्रमाणे होता, हौत्र हे करणारा जो आहे तो ऋग्वेदी ब्राह्मण आहे. ऋग्वेदी शाखा ही होत्याची भूमिका पार पडते. यजुर्वेद जो आहे हा अध्वर्यूचं काम पार पाडतो. सामवेद जो आहे हा उद्गाता हे काम पार पाडत असतो. तर ब्रह्मा म्हणून जो चौथा ऋत्विज आहे, यज्ञामध्ये प्रत्येक महिन्याला जी इष्टी म्हणजे सुद्धा यज्ञच बरं का, इष्टी जी केली जाते की जिला दर्शपूर्ण मास असं म्हटलं जातं. म्हणजे प्रत्येक महिन्याच्या दोन्हीही प्रतिपदा, शुक्ल प्रतिपदा आणि कृष्ण प्रतिपदा या दिवशी जो यज्ञ अग्निहोत्री करतात त्याला दर्शपूर्ण मास असं म्हणतात. आणि या यज्ञामध्ये ब्रह्मा म्हणून जी भूमिका असते ती अथर्ववेदी ब्राह्मणाकडे असते. ब्रह्मा जो असतो याला सगळंच यावं लागतं. म्हणजे तसा जर विचार केला तर अथर्ववेदाचा मंत्र विभाग आहे तो कमी आहे, तो काही खूप मोठा नाही आहे. पण हा जो ब्रह्मा म्हणून काम करत असतो त्याला ऋग्वेदाचंही ज्ञान असावं लागतं, यजुर्वेदाचंही ज्ञान असावं लागतं, सामवेदाचं आणि अथर्ववेदाचंही ज्ञान असणं अत्यावश्यक ठरतं. कारण ब्रह्मा हा सर्वज्ञ आहे आणि यज्ञामध्ये त्याची भूमिका एक अध्यक्ष असल्यासारखी आहे. यजमानाच्या शेजारी बसून तो सर्व कार्य निहाळत असतो, तपासून पाहत असतो आणि योग्य त्या सूचना सर्व ऋत्विजांना तो देत असतो. आणि हा वयोवृद्ध ब्रह्मा, वयोवृद्ध म्हणजे वयाने वाढलेला नव्हे तर ज्ञानाने वाढलेला असा जो ब्रह्मा आहे त्याचं सर्वांना ऐकावं लागतं. तर अशा प्रकारे हे जे कार्य करणारा हा अथर्ववेदी असतो ब्रह्मा.
अथर्ववेद हा तुमच्या आमच्या दैनंदिन अनेक गोष्टींशी जोडलेला आहे. कारण अथर्ववेदाचा उपवेद म्हणजे अर्थशास्त्र आहे. या जगामध्ये गणित जर नसतं तर किती सोपं झालं असतं. पण गणित आहे म्हणून कुठलाही गोंधळ नाही. गणित नसतं तर सगळाच गोंधळ झाला असता. आज आपण जो हिशोब करतो, देवघेव करतो, सर्व गोष्टींचा संबंध गणिताशी आहे. आणि हे संपूर्ण गणित अथर्ववेदामधून आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आज लोक म्हणतात शून्याचा शोध कोणी लावला. काही माणसं म्हणतात, भारतातली माणसं म्हणतात आम्ही लावला. आणखीन कोणी म्हणतात आम्ही लावला. पण संपूर्ण गणिताचा शोध आणि बोध हा अथर्ववेदापासून आपल्याला प्राप्त झालेला आहे. अथर्ववेदात गणिताचा विचार आहे. संपूर्ण स्थापत्यशास्त्र हे सुद्धा आपल्याला अथर्ववेदातून प्राप्त होते. आज आपण सध्या इमारती बांधतो, त्याला आपण ते काम करणारा किंवा त्याचं डिझाईन बनवणारा त्याला आपण आर्किटेक्ट असं म्हणतो. पण पुरातन आर्किटेक्चर म्हणजे पुरातन स्थापत्यशास्त्र इतकं प्रगल्भ आहे आणि त्याची आजही आपल्याला वस्तुस्थितीची जाणीव केव्हा होते तर प्राचीन मंदिरं आपण जाऊन पाहिली तर आपल्या लक्षात येईल की आमच्या भारतातलं स्थापत्यशास्त्र सुद्धा किती मोठं होतं आणि किती पोहोचलेलं होतं याची आपल्याला माहिती इथं करून घेता येते. दक्षिण भारतामध्ये आजही अशी मंदिरं उभी आहेत की ज्यांना 2,500 वर्ष होऊन गेलेली आहेत. 2,500 वर्ष 3,000 वर्ष होऊन गेलेली अशी जी मंदिरं आहेत आणि आजही उत्तम स्थितीत ती उभी आहे. उदाहरणादाखल तंजावरचं बृहदीश्वराचं मंदिर आपण मुद्दाम पहा. मदुराईचं मीनाक्षीचं मंदिर पहा किंवा दक्षिणेतलीच आणखी अनेक मंदिरं पहा. रामेश्वर मंदिर पहा. ती भव्य तर आहेतच, पण स्थापत्यशास्त्राचा तो एक अद्भुत नमुना आहे असं आपल्याला पाहायला मिळेल. बृहदीश्वराचं मंदिर जर आपण पाहू गेलो तर त्या काळात ज्यावेळी क्रेन नव्हत्या, आज जसे JCB किंवा तत्सम जी मोठी मोठी मशिनरी आहेत, अशा काहीही गोष्टी नव्हत्या. त्या काळामध्ये बांधलेलं ते बृहदीश्वराचं खूप मोठं मंदिर की जमिनीपासून जर त्या शिखरापर्यंत विचार केला तर जवळजवळ 182 फूट उंच असं ते शिखर आहे. मग इतक्या वरपर्यंत हे मोठे मोठे दगड घडवलेले हे नेले कसे? आजही हा प्रश्न पडतो. म्हणून अथर्ववेद हा तुम्हाला या गोष्टी शिकवतो की ज्या आजही आपल्याला आश्चर्याने थक्क करून सोडतात. असं संपूर्ण गणिती शास्त्र, स्थापत्यशास्त्र, अर्थशास्त्र हे ज्या अथर्ववेदामध्ये पूर्णपणे भरलेलं आहे, अशा अथर्ववेदाचा आज आपण विचार करायला सुरुवात करतो आहोत. अथर्ववेदामध्ये
औषधविद्या, वनस्पतीशास्त्र. कारण आपल्या आयुर्वेदामध्ये बहुतेक सगळी जी औषध बनवली जातात ती वनस्पतींपासून बनवली जातात. म्हणून आज ज्याला आपण बॉटनी म्हणतो याचा खूपसा भाग अथर्ववेदामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, वनस्पतीशास्त्र. म्हणून त्याचाही आपण निश्चित विचार केला पाहिजे. त्याचबरोबर धातुशास्त्र, कारण हे शरीर सुद्धा सप्त धातूंनी युक्त आहे. त्यामुळे कोणत्या धातूंचा उपयोग शरीरात कुठे करायचा, ज्याप्रमाणे धातूंचा उपयोग स्थापत्यशास्त्रामध्ये तांब्याचा, लोखंडाचा, पितळेचा किंवा इतर जस्त असेल, ॲल्युमिनियम असेल, इतर अनेक धातूंचा कसा वापर करायचा याचा विचार अथर्ववेदामध्ये केलेला आहे. आणि या सर्व गोष्टींकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की वेदांनी आम्हाला सर्व काही दिलंय, परिपूर्ण असं स्वरूप आम्हाला वेदांमुळे प्राप्त झालेलं आहे. पण एका मध्यंतरीच्या काळामुळे, परकीय आक्रमणांमुळे आम्ही या वेद भगवंतापासून दूर गेलेले आहोत. आम्हाला पुन्हा पुन्हा या सगळ्या वेदाचा, वेद मंत्रांचा विचार करण्याची आवश्यकता आहे. सज्जन हो, आपण अथर्ववेदाचा आणखीन थोडासा विचार जो आहे हा करत राहूया. या अथर्ववेदातच आलेलं गणपती अथर्वशीर्ष तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. पण फक्त एक गणपती अथर्वशीर्षच आहे असं नाही, तर सूर्य अथर्वशीर्ष आहे, देवी अथर्वशीर्ष आहे, नारायण अथर्वशीर्ष आहे, शंकरांच्या करता शिव अथर्वशीर्ष आहे. म्हणजे अशा अनेक देवतांची सुद्धा अथर्वशीर्षामध्ये विशेष करून दखल घेतलेली आहे. त्याचाही आपण विचार करणार आहोत. आजच्या विभागात आपण इथेच थांबूया आणि अथर्ववेदाचा अधिकाधिक विचार करत राहूया.